अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। चांगली बातमी, सर्वोच्च न्यायालयाचाच महत्त्वपूर्ण निर्णय, पेन्शनधारकांना उत्तम भेट 1 जून 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्यास पेन्शन प्राप्त होत असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। भारतीय सर्वोच्च न्यायालयाने निवृत्तीवेतनधारकासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत, ते प्रत्येक पेन्शनरला माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे। हा निर्णय पेन्शन आणि पगाराच्या दुरुस्तीशी संबंधित आपले अधिकार स्पष्ट करतो, परंतु ह्या निर्णयाची योग्य माहिती फारच कमी लोकांपर्यंत पोहोचली आहे, ही खंत आहे। पेन्शन आपला हक्क आहे, कृपा नाही। सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की पेन्शन केवळ सरकारच्या इच्छेवरच अवलंबून नाही, तर एक अधिकार आहे। जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्यास नियमानुसार पेन्शनचा हक्क असतो, तेव्हा ते पेन्शन मिळवणे आवश्यक असते। ही भेट नाहीत, परंतु आपल्या मेहनती आणि सेवेचा परिणाम आहे। पगार आणि पेन्शन दुरुस्ती एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत। कोर्टाने असेही म्हटले आहे की पगारामध्ये आणि पेन्शनमधील दुरुस्तीमध्ये बदलू शकत नाही। जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो, तेव्हा त्यानुसार पेन्शन देखील वाढली पाहिजे। किमान पेन्शन मर्यादा निर्णयानुसार पेन्शनची रक्कम मूळ पगाराच्या कमीत कमी 50% इतकी असावी, हे किमान स्तर निश्चित केले गेले असे, जेणेकरून पेन्शनधारकांना न्याय मिळेल। आर्थिक ओझे उद्धृत करून सरकार पेन्शन थांबवू शकत नाही। पेन्शन देण्यामध्ये आर्थिक ओझे आहे असा सरकारचा तर्क होऊ शकत नाही। निवृत्तीवेतनधारकाच्या हक्काचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे कोणतेही आर्थिक कारण म्हणून टाळले जाऊ शकत नाही। अनावश्यक प्रकरणे टाळणे। सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आवश्यक खटल्यातून टिकून राहण्याचे आणि निवृत्तीवेतन अडचणी निर्माण करणाऱ्या धोरणापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत। हे निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देईल आणि त्यांच्या समस्या कमी करेल। पेन्शनमध्ये सुधारणा देखील आपला हक्क आहे। वेळोवेळी पेन्शन वाढवण्याचा आपला अधिकार देखील आहे। ती भेट किंवा कृपा मानली जाऊ नये। सरकार ही सुधारणा कारणास्तव टाळू शकत नाही। कर्नाटक हायकोर्टाचा आदेश, जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शन सुरक्षा। अलीकडील कर्नाटक उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की जर पेन्शनरने आपले जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन थांबवण्यापूर्वी बँकेला त्या व्यक्तीच्या घरी जावे लागेल। कोर्टाने थकबाकी पेन्शन देण्याचे आदेशही दिले आहेत। तसेच 1 लाख रुपये दंड आकारला गेला आहे। थकबाकी देय 6% व्याजासह 2 आठवड्यात करावे लागेल। जर हे देय दिले गेले नाही तर व्याजदर 18% पर्यंत वाढवला जाईल। सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल। आपली जबाबदारी हा संदेश पसरवा। प्रिय पेन्शनर मित्रांनो, कृपया ही महत्त्वाची माहिती कमीत कमी 25 लोकांना द्या ज्यांना पेन्शन नाही, त्यांना पाठवा, कारण आपल्या देशाचे नागरिक देखील आहेत। आपल्याला हे आणखी पसरविण्याची विनंती आहे की जेणेकरून अधिकाधिक लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव होऊ शकेल। जर आपण सर्व एकत्र प्रयत्न केले तर 3 दिवसात हा संदेश संपूर्ण देशात पोहोचू शकतो।